देवा ग्रुपचा या निवडणुकीमध्ये पाठिंबा कोणाला आहे? देवा ग्रुप ही सामाजिक संस्था आहे. याच्यात खूप ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावोगावी ही स्थापना झालेली आहे. आणि जी लोकसभेमध्ये वारे चालू झाले याच्यामध्ये आम्ही एक मेन कमिटी बसून निर्णय घेतला का आपण काहीतरी कोणाला तरी चांगल्या माणसाला, चांगले विकास करणाऱ्या माणसाला आपण पाठिंबा द्यायचं हे आमचं हेतू होतं. त्याच्यानंतर आम्ही मग कार्यकर्त्यांशी बोलू ना. आपण कमिटी बोलून फायदा नाही, कारण कार्यकर्ता हेच आपली ताकद असते. मग आम्ही एक मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये सर्वांची चर्चा होऊन सर्वांचं मत जाणून मग आम्ही त्या चर्चेमध्ये कार्यकर्त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुम्ही जे कमिटी ठरवेल, आमचे अध्यक्ष सुजित ढोले यांच्याशी बैठकी झाल्या. याच्यामध्ये त्यांनी जे निर्णय दिले ते आम्हाला योग्य वाटले. त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यात मिटिंगी घेतल्या, तिथं प्रत्येक चर्चा घेतली. त्यानंतर आम्ही पाठिंब्याचा एक साथ दिली. आम्ही पाठिंबा कपिल पाटील यांना द्यायचं ठरवलेले आहे, कारण त्यांचं विकासाचे कामं आणि देशासाठी देशाचं जे भवितव्य आहे, जसं मोदींचं बोललं जातं का 36 छाती फुगून त्यांचं म्हणजे जे कार्य आहे ते तसंच कार्य आमचं देवा ग्रुपचं पण प्रत्येक ठिकाणी आम्ही राबवत असतो. तर आम्ही अशा व्यक्तींना जोडलो का आपण त्यांच्या हातभार लागले तरी पण तेवढाच देशाचा भवितव्य वाढतो. का युवा पिढी आमच्या खूप म्हणजे मोठ्या परिणामामध्ये युवा पिढी आमच्या साथीला आहे. या सर्व महायुतीमध्ये BJP, शिवसेना, श्रमजीवी, कुणबी सेना आणि देवा ग्रुप हे चित्र असं दिसतं का 100% कपिल पाटील हे निवडून येणार, याच्यात कुठली शंकाही नाही. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे आणि या सरकारमुळे खूप काय भवितव्य घडतो आणि चांगलं कामं होत चाललेले आहेत. म्हणजे ऑनलाईन असो, कुठल्या प्रत्येक म्हणजे माणसाला कुठे घरात बसून सुद्धा त्याचं कार्य होतो. म्हणजे कुठला काम असो ते ऑनलाईनने होतं. म्हणजे लोकांचा वेळ वाचतो. याच्यामध्ये विकास कामात खूप त्यांचं काहीतरी वेगळंच एक बाहेर देशातून जसं सिस्टम चालू आहे त्या पद्धतीने आपल्या इंडियामध्ये चालू आहे. तर सर्वांचा ओढ BJP आणि शिवसेनामध्ये लागलेला आहे. भिवंडी लोकसभेमध्ये विकास कामे चांगली झालेली आहे आणि याच्या पुढे 100% कामं होतील हे आम्हाला विश्वास आहे. आणि हे कामं करण्याचा जो आश्वासन दिलेलं आहे ते आम्हाला ठामपणे वाटतं का कामं, विकास कामं हे होणार. गावागावामध्ये जिथे जाईल तिथे शाखा आहे आमची, कारण आम्हीच नाही तर सर्व लोकांना माहिती आहे का देवा ग्रुप जिथे आहे तिथं चांगल्या परिस्थितीत कामं होतात. कारण गावोगावी जाऊन युवा नोंदणी खूप मतदानाची झालेली आहे आणि हीच युवा नोंदणीचं हे विजयाचं शिल्पकार ठरणार कपिल पाटलांना. जे विकास कामं आम्ही प्रत्येक गावोगावी, शिबिर असो, रक्तदान असो, आता आम्ही थोड्या दिवसात प्रत्येक गावात आम्ही जाऊन जसं शाखा ओपन केल्या त्या पद्धतीने आम्ही त्यांचं मतदान नोंदणी सुद्धा करून घेतली आहे. या मतदार नोंदणीमुळे आम्हाला मतदान युवा पिढीचं झालेलं आहे ना, तो कपिल पाटील यांना निवडून देण्याचा एक संकल्पना आहे. हे समाजकार्य करत असताना खूप ठिकाणी आम्हाला मदती झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मी विकास कामांची असो, शिबिर असो, जी पण शैक्षणिक हे बघायला गेलं तर सर्व देवा ग्रुप नेहमी पुढाकार घेत असतो ना. प्रत्येक आमचा कार्यकर्ता म्हणजे गरीब असो का श्रीमंत असो तो जीवापार देवा ग्रुपचं काम करत असतो. याच्यासाठी आम्ही जो पाठिंबा दिले ह्याच्यासाठी आम्हाला नक्कीच ते हातभार लावणार. याचा असा विषय आहे का आम्हाला नेहमीच देवा ग्रुपसाठी कोणातरी साथ लागो म्हणून आम्ही एक पाठिंबा द्यायचं काम केलेलं आहे. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला ह्या लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.